माली हवी त्याची बोली अरे हा ना मामा ही रब्बी तुरीची लागवड कधी केली आहे? तिला लागवड करून 3 महिने झाले. हा हम्म, 3 महिने झाले का? 3 महिने बरं झाले. सध्या परिस्थिती काय वाटते तुम्हाला तुरीबद्दल रबी तुरीबद्दल काय वाटते तुम्हाला हे जे माल आहे ह्या मालाबद्दल तुम्ही समाधानी आहेत का? हे रबीचा तरी जी माल आहे आगाताच्या मालासारखा जी आहे हा, हे काही माल शे आगाताच्या मालासारखा काय वाटतं तुम्हाला ह्या रबीच्या तुरीचं उत्पन्न कसं येईल असं वाटतंय? उत्पन्न आता हे मी नवीन घेतलंय. हा पहिल्या सुरू घेतलेलं आहे. हा 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 कंपनीच्या म्हणण्यानुसार लावड टोकन केली. बर बर 5 बाय 5 वर हम्म. टोकन केलं हा 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 आणि थोडा मला लेट झाला. हा हा तुरीची लागवड काय थोडा लेट लेट झाला. झाला पण लेट का होईना पण सध्या लेट काय असून वाटतं देखील मी ह्याच्यात समाधानी आहे. बर का तर हरभऱ्यापेक्षा हा हे उत्पन्न जास्त येते, बर हरभऱ्यापेक्षा चांगलं उत्पन्न होईल चांगलं होईल. कशावर असं वाटतं तुम्हाला का हरभऱ्यापेक्षा तर चांगलं ह्याचं होईल? लागण आणि तशी फुलधारणा आहे, हा. तशी नाही, पोझिशन चांगलं आहे तुरीची पोझिशन एकदम चांगली एकदम जशी चांगली आहे. आणि आपण खरीपला पेरली जाते हा तसंही तुरीचा माल तुरीचा आकार हे शेंगाची संख्या सुद्धा शान जास्त आहे संख्या आणि ह्याची शेंग ही पूर्ण 5 सोल्याची 5 शेंग, दाण्याची शेंग आहे 5 जाण्याची शेंग हा आहे. बरोबर आहे 1 2 3 4 त्याच्यामुळं 5 हा हर 5 दाण्याची शेंग आहे हरभऱ्याला दुप्पट उत्पन्न होईल अशी अपेक्षा आहे. असं नाही बरोबर आहे चांगले आणि हा. 5 फुटा 5 बाय 5 ओके 5 बाय 2 ओळीतला अंतर 5 फूट 5 फूट, आणि 2 रोपातला अंतर किती केलं 2 फुटातला अंतर 1 फूट. 1 फूट तरी मधून जाता येत नाही नाही आपल्याला येता येत नाही, हा, जाता येत काय नाही. पूर्ण असं हे रान हो, झाकाळून गेलेलं आहे झाकून. फवारताना सुद्धा तुम्हाला काळजी घेऊन काय फवारायचं आहे. पुढे एक माणूस वारायला ठेवतो हा 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 आणि बरोबर फवारणी करतो. लेट तुरीची लेट लागवड करून सुद्धा तुरीचं पीक समाधानकारक आहे. समाधानकारक आहे, तर बाकीच्या शेतकऱ्यांना सुद्धा घ्यायला काही अडचण काय नाही हरकत नाही. एकदम चांगलं आणि तुरीचं पीक आहे माझ्या मते तर हे दुसऱ्या जे मर रोग आहे हा हरभऱ्यावर, हा 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 तर शेतकऱ्यांना देखील बिवड बदलला पाहिजे. बरोबर बरोबर हरभरा सोयाबीन बरोबर केल्यापेक्षा हा त्याला हे पर्याय म्हणून तूर ही पीक हा 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 आता रब्बी तूर हे योग्य पीक आहे हम्म. आणि जरूर नाही चांगलं शेतकऱ्याने काय घ्यावं. माल हा, काय आहे, रब्बीची तूर आहे हे रब्बीच्या तुरीला का सुद्धा तर खरीपाच्या तुरी जे माल असतो त्या पद्धतीने हे माल आहे माल आहे शेंगाची संख्या सुद्धा जास्त आणि आहे आणि आपल्या प्रत्येक जमिनीचा पोत सुधारतोय. ह्याच्यामुळं वा छान बरोबर आहे म्हणता मर रोग ही जी झालेला आहे, हा हा आपला हा बिवड न बदल झाल्यामुळं हरभऱ्यावर मर बरोबर रोग येऊ नाही लागलाय. आहे काय बाई प्रत्येक शेंग तुमची 5 दाण्याची शेंग आहे 5 दाण्याची 1 शेंग 2 आहे. 3 4 5 हा. एकही क्वचित कुठल्या तरी शेंगामध्ये आहे की हो, ते आता 4 दाणे सरासरी सर्वात जास्त 5 दाण्याची शेंग आहे आता जर आपला लेट झाला नसता, हा ह्याचं पूर्ण फळधारणा ही जानेवारी मध्ये व्हावी. बरोबर मग ह्याच्यामध्ये ही जी 2 दाण्याची शेंग झाली तयार, हा हा ती हा हा फक्त आता उन्हाचा परिणाम झाल्यामुळं बरोबर असं नाही झालं. तरी पण दुसऱ्या पिकापेक्षा हरभऱ्यापेक्षा ही तूर परवडते कितीतरी पटीनं परवडत. असं नाही एक तर बरोबर आहे भावात फरक आहे. हा 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 हरभरा 5,000 रुपयानं 6,000 बरोबर विकणार आहे, हे ती कमीत कमी 7-8 हजारानं 7-8 हजारांना 100% विकते विकणार आहे. हा, आणि शेतकऱ्याला वाहन हा रब्बीची तूर लाल ही तूर असल्यामुळं बरोबर ह्याला भाव मार्केट मिळणार आहे. भेटणारच नाही दुसऱ्या पिकापेक्षा हं. मका घ्या किंवा हरभऱ्यापेक्षाही कितीतरी पटीने तूर चांगली आहे राजमा असो या हरभरा असो या ज्वारी असो, हा ही रब्बी वाहनं जेवढ्या त्याच्यापेक्षा करडई असो, हा हा त्या हा हा चारी पिकापैकी बी ही हा हा तुरीचं पीक वाहनी नाही चांगलं नाही आहे. चांगले मी बघितलं पाहून हो, हो. समजा शेंड्यापर्यंत माल आहे वय हा. कोणची ही शेंड्यापर्यंत माल आहे तुरीची जात आहे G11. G11 म्हणून तूर आहे एकदम G11. चांगली हं. आणि व्यवस्थित आहे ह्याचं जर हो. चांगलं संगोपन केलं हो. तर एकरी कितीही नाही म्हणलं तर भरपूर 7-8 क्विंटल उत्पन्न 8 हा क्विंटलचा उतार आम्ही 100% अपेक्षित येतो केलेला आहे आणि चांगला आहे आणि पहिलं वर्ष आहे. मामा मेहनत करताना हं. सर्व असं की लेकराला जपले असं हं. पिकाची मेहनत करतात मेहनती हा खूप आहे. आणि खूप चांगली तूर आहे हो. हे आपण जर बघा ना तुम्ही बघितलं काय माल तुरीचं आहे, पीक काय खूप नाही. चांगलं आहे 5 फुटाच्या अंतरामधून जाता येत नाही हो, सर हो. 5 फुटाच्या अंतरापासून हे 3 महिन्याचं पीक आहे. सध्या आहे ते आता आहे ती परिस्थिती आणि बरोबर 4 महिन्यात आपल्याला काढणीला येतं 4 महिन्यामध्ये असं कंपनीची शिफारस आहे. हा बरोबर आहे खर्च किती आला आता 3 महिन्यामध्ये माझ्या 3 फवारण्या झाल्या. का तर मी ती भारी औषधं फवारले. मला आता माझी तूर आहे 30 गुंठे. तर 30 गुंठ्यामध्ये मला फवारणीचा खर्च आलेला आहे आतापर्यंत फक्त 4,000 रुपये. बरोबर म्हणजे हरभऱ्याच्या मानामध्ये खूप कमी खर्च खूप आहे कमी आणि खूप दुसरी गोष्ट मर नाही याला मर नाही. ह्याची चांगलं भीती उत्पन्न नाही. यायचं हा, हा शाश्वत उत्पन्न आहे शाश्वत उत्पन्न आहे. आणि खरीपाच्या आणि तुरीसारखी तूर आहे खरीपाच्या हमी तुरीसारखी. भावाची गरज नाही. काहीच काहीच नाही, मार्केट बरोबर आहे मध्ये खुल्लं मार्केट विकणार आहे हो 7-8 हजार बिलकुल कसं बी बिलकुल विकणार आहे. 8,000 रुपये भाव भेटतो आता आपल्याला हरभऱ्याला शासनानं घेतलं तरच ती भाव मिळणार हो आहे. हो हो हो. नसता मार्केट मध्ये गेलं तर 5,000च्या वर 5,000 हरभरा कोणी हो, घेणार हो, नाही. हो. ते 7,000 रुपये निघते हा, मग आता हम्म, जर शेतकऱ्याला पर्यायी शोधायचा असेल हम्म. आणि बिवड बदल करायचा असेल तर ही तूर पीक ही चांगलं आहे. तू पेर
पिकाची फेरफालट करायलाच पाहिजे हा जमिनीमध्ये. जमिनी तर तर जमिनीचा जमिनीचा पोत पोत चांगला सुधारणार आहे. चांगला राहतो आणि हा. जमिनीचं आरोग्य सुद्धा चांगलं चांगलं राहतं. राहतं. याच्यासाठी प्रत्येक वेळेस हे इथंच म्हणून रब्बीला नाही, तुम्ही घ्यायला इथली तूर बघा, हे बघा, ही हम्म. तूर बघा, हा. ही आणि मध्यम जमिनीमध्ये देखील हे पीक येऊ शकतं. हे काय आहे? माल हा. काय हो काही मध्यम जसं जमिनीमध्ये देखील पीक येऊ येऊ काही. शकतंय. नाही त्याला खरीपाची जी भारीच तूर आहे ते आणि तूर विशेष एकदम चांगली आहे. विशेष हम्म. पाणी कमी लागतं. बरोबर. ह्या कमी तुरीला पाण्यावर जर ही तूर केली, हा 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 ह्याला जर ठिबक करून केलं हा तर हा हा पुन्हा आणि उलट पाणी तरी कमी आणखी लागतं. पाणी कमी पाण्यावर येणारं पीक आहे. आता ह्याला फक्त 3 पाणी दिलेत बरोबर. आणि आता कंपनीची शिफारस आहे की आता ह्याला पाणी देऊ नका, बस एवढ्यावर निघून जाते तर आराम. तेवढ्यावर निघून जाते. बरोबर.